सबसे बड़ी है माँ। पण घ्यायला आवडत नाही. दारू कडू आहे पण सोडायला आवडत. दारू कडू आहे का नाही? जे आणतं त्यानं सांगा ना, बरोबर आहे ना? दारू कडू आहे ना. शास्त्री महाराज एकाला बायको रोज म्हणायची दारू पिऊ नका, दारू पिऊ नका, दारू पिऊ नका, दारू पिऊ नका. ते वैतागलं एक दिवस आणि बायकोलाच झाकणभर दारू पाजली. त्या बाईने केलं किती कडू शे म्हणे शे, बरोबर आहे ना? किती कडू आहे म्हणे. तो म्हणे तुला आज कळलं काय दुःख मी कसं पचवत असं. मी काय एन्जॉय म्हणून थोडाच पितो, माझी मला माहिती आहे. काही बी करतील पण पेतील एवढं नक्की आहे. आमच्या गावातला एक दारूनं त्याच्या किडन्या खराब झाल्या. आमच्या गावात घडलेलं सगळं आमच्या गावातच घडतं. नाही कळलं का? जाऊ द्या मला. त्याला ते संभाजीनगरला ऍडमिट केलं. मी दवाखान्यात भेटायला गेलो. अरे म्हणलं भल्या माणसा, दारूनं तुझ्या किडन्या खराब झाल्या, आता तरी प्यायचं बंद कर. तो म्हणे महाराज असं काही बी बोलू नका हो, दारू ब्रँडेड पितो तो, किडनीतच काहीतरी प्रॉब्लेम असेल म्हणे. काय सांगणार आहे अशा माणसाला? बोला विषय विषयाचा पडीपाडू, गोड परमार्थ लागे कडू, आणि कडू विषय येतो गोडू जेवासी झाला. देवाचं नाव गोड आहे पण घ्यायला आवडत नाही. दारू कडू आहे, विषय कडू आहे पण सोडायला आवडत नाही. सांगू तुम्हाला, ऐका. ज्याच्या अंगात ताप आहे, ज्याच्या अंगात ताप आहे त्याला भोजन गोड लागत नाही, आणि ज्याच्या अंगात पाप आहे त्याला भजन गोड लागत नाही. वाक्यात उत्तर आहे. विठाला विठाला महाराज म्हणले या मनाला आपण त्या भगवंताची गोडी लावली पाहिजे. गोविंद गोविंद मना लागली या छंद, माझा छंद, माझ्या मनाला तो छंद लागला पाहिजे गोविंद नामाचा. म्हणून म्हणतात काय, देखना इंद्रियों के न घोड़े भगे, उनमें हरदम ये संयम के कोड़े पड़े, अपने रथ को सुमार्ग लगाते चलो, कृष्ण गोविंद गोपाल गाते चलो, याद आएगी उनको कभी ना कभी, कृष्ण दर्शन तो देंगे कभी ना कभी, ऐसा विश्वास मन में जगाते चलो, कृष्ण गोविंद गोपाल गाते चलो, मन को विषयों के विष से हटाते चलो, कृष्ण गोविंद गोपाल गाते चलो. अनादिकालापासून विषयाचे संस्कार पडल्यामुळं मन देवाकडे येत नाही. पहिलं कारण. बंधन आवडत नाही म्हणून देवाकडे येत नाही. दुसरं कारण. आणि मन देवाकडे गेलं की देवाचं होऊन जातं, त्याचं स्वातंत्र्य शिल्लक राहत नाही म्हणून मन देवाकडे येत नाही. अनादिकालापासून विषयाचे संस्कार आपल्यावर आहे. अनादि संसार मायेच्या ठाई. अनादिकालापासून आपण विषय भोगत आलो. लहानपणापासून आपल्यावर जे संस्कार असतात ते कशाचे असतात? संसाराचे. वर्षाचं लेकरू असतं, शास्त्री महाराज असं कपड्यात गुंडाळलेलं दासभाऊ, त्याची आई त्याला असं फेकते, तुला मामाची पोरगी बायको करायची, दम धर, कोणाची करायची कुठून आणायची तुला सांगायचं काम पडणार आहे का? एका वर्षाच्या लेकराला बायको कळत असते का? बोला. एका वर्षाच्या लेकराला बायको कळते का? नाही. मग कोणी कळून दिली? आईनं कळून दिली, बरोबर आहे ना? आईनं कळून दिली. बरं करून कोणा द्यायला लावली? आईनं द्यायला लावली. बापाचं लय लक्ष नसतं बरं. आईनं करून द्यायला लावली. करून द्यायला आईनंच लावली. मग पुढं चालून बायको नाही आवडणार तर त्याला आवडणार तरी काय? लहानपणापासून त्याच्या डोक्यात तुम्ही बायकोच घातली ना. लहानपणापासून विषयाचे संस्कार टाकले नाही महाराज आपण, बरोबर आहे का नाही? लक्ष देऊन ऐका मला काय सांगायचं. मग महाराज आता या लेकरावर विषयाचे संस्कार पडल्यामुळे देव कसा आवडेल? आवडणार नाही ना. मग आता परमार्थ करायचा म्हणजे काही लेकरं बाळ सोडून द्यायचे का? अजिबात नाही महाराज. परमार्थ करायचा असेल तर मुलं बाळ सोडायचे नाही. आसोनी संसारी
जिवे वेगू करी वेदशास्त्र भारी बाया सदा संसारी असावे आसोनी नसावे भजन करावे वेळोवेळा सत्यवादी करी संसार सकळ आलिप्त कमळ जळी जैसे पक्षी अंगणी उतरती ते का गुंतून या राहती तैसे असावे संसारी जोवरी प्राचीनाची दोरी. पक्षी जसे आपल्या अंगणात येतात आणि दाणे टिपून उडून जातात, मुक्कामाला थांबतात का? गुंतून राहतात का? नाही. पक्ष्यांनी आणि पक्ष्यांनी गुंतून राहूच नाही. विकासाच्या मुद्द्यावर कोणी बी कोणीकडे गेलं पाहिजे. विठाला ना जग छोडो ना हरी भूलो, ना जग छोडो ना हरी भूलो, करम कर जिंदगानी में रहो दुनिया में तुम सदा जैसा कमल रहता पाणी में. कमळ जसं आलिप्त कमळ जळी रे. माणसानं संसारात असं राहिलं पाहिजे. अजून सोपं करून सांगू का माया हो? संसारात कसं राहावं माहितीये? दह्यात पडलेल्या केशाप्रमाणे राहा. दह्यात जर केश पडला तर काढायला कष्ट लागतात का? बोला ना, थोडं जोरात बोला. हा, नवऱ्याला जेवढं जोरात बोलता तेवढं तर जोरात बोला. त्याचा तर आवाज एका मिनिटात दाबस म्हणा बाबा. असंच शेकादास भाऊ, बठ नाही जमस मले थोडं थोडं जमस बरं का. लक्ष देऊन ऐका, लक्ष देऊन ऐका. बघा मला काय सांगायचं. दह्यात केश पडला तर काढाय कष्ट लागतात का? नाही. धरला की असा अलगद बाहेर येतो. बरं, दह्यातून काढलेल्या केशाला दही लागलेलं राहतं का? एकदम क्लीन होऊन बाहेर येतो. जसं पक्ष बदलल्यावर क्लीन चिट मिळते का नाही? बस अजिबात त्याची इडी बिडी चौकशा सगळं बंद होऊन जातं. महाराज अशी एकदम क्लीन चिट मिळत राहते. बरोबर आहे. असं बाहेर काढलेला कळत पण नाही हा याच्यात होता म्हणून. ऐका, दह्यातल्या पडलेल्या केशाप्रमाणे संसारात राहावं. पण माणसं संसारात अशी नाहीत राहत. मग वाळलेल्या ज्वारीच्या भाकरीत केस अटकावा. तुटून येतो का? सुटून. तुटून सुटून नाही. गुळाच्या भेलीला चिकटलेला मुंगळा तुटून का सुटून? अर्धा भेलीलाच राहतो. कीर्तनात आलं तरी भेली जवळच बसतो. हे बऱ्याचशा गुळाला मुंगळ्याला करणार नाही. लक्ष द्या. महाराज म्हणले आलिप्त झालं पाहिजे ना त्याच्यापासून, आलिप्त झालं पाहिजे. लक्षात ठेवा, हे संसारात माणसानं असं राहिलं पाहिजे. मग देवा सरो चित्त तुझे पायी मोरो. बरोबर आहे का नाही? देवाला विनंती करावं लागेल की देवा माझं मन तुझ्या स्वरूपाच्या ठिकाणी लागलं पाहिजे. म्हणून म्हणतात राधे 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 बोल मना तन का क्या पता. राधे 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 बोल मना तन का क्या पता. त्या मनाला सांगा तुला भगवंताचं भजन करायचं. पण महाराज म्हणजे विषयाच्या सुखामुळे तिकडे यायला तयार होत नाही. पहिलं कारण आणि दुसरं कारण बंधन नको आहे. परमार्थ म्हणलं की बंधन आहे. बरोबर आहे ना? परमार्थ म्हणलं की बंधन आहे. खरं तर ते बंधन नसतं, ते जीवाचं हित असतं त्याच्यामध्ये. पण अज्ञानामुळे जीवाला ते बंधन वाटत असतं. परमार्थात आलं की पहिलं बंधन आहे माळ घातली पाहिजे. आता हे कल्याणाचं आहे का अधोगतीचं आहे? कल्याण आहे. माळ घातली तर काही वाईट होणार आहे का? बोला. अरे माळ घातल्यामुळं तुम्ही आम्हाला रातच्या पैसे देता ना, जावयाला पैसे देत नाही म्हणून. बरोबर आहे का नाही? सांगा. अहो, माळीची किंमत काय? ऐका, गळ्यात जर सोन्याची चैन असेल तर चोराचं लक्ष तुमच्यावर जाईल. पण गळ्यात जर तुळशीची माळ असेल तर पांडुरंगाचं लक्ष तुमच्यावर जाईल. एक पंढरपूरला गंध विकत घेत होता माझ्या समोर माणूस, जरा स्टँडर्ड होता. तो गंध विकणाऱ्याला म्हणे याची एक्सपायरी डेट काय आहे? 2 डेट असतात, एक मॅन्युफॅक्चरिंग आणि एक एक्सपायरी. याची एक्सपायरी डेट काय? तो गंध विकणारा म्हणे ओ साहेब याला एक्सपायरी डेट नसते. तुम्हाला अजून गंमत सांगू का? तुम्ही हा गंध जर रोज कपाळाला लावला तर तुमची एक्सपायरी डेट वाढून मिळेल, एवढी ताकद त्या गंधामध्ये आहे. तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा हृदय कनवळा नका जाऊ तया गावा नामधारकाच्या शिवा ऊर्ध्व पुंड्र भाळ कंठी शोभे कापीजे कळी काळ तया भेने. माझ्या मनाचं थोडंच बोलतोय मी तुम्हाला. कापीजे कळी काळ तया भेने ही ताकद आहे महाराज. पण मनाला हे बंधनं नको आहेत. आज कुणालाच बंधनं नको आहेत. बरोबर. सासूचं सुनेचं पटत नाही का? एका वाक्यात उत्तर देता येईल कुणाला? सासूचं आणि सुनेचं पटत नाही का? पटत नाही. सोपं आहे. त्याचा काय मंत्रिमंडळाच्या विस्ताराचा वाद नाही, काय आरक्षणाचा चेंडू त्यांच्या दालनात नाही. बरोबर आहे. मग यांचा वाद काय? सासूला वाटतं सुनेनं बंधनात राहावं
आणि सुनेला वाटतं हिनं मला बिनधास्त जगू द्यावं. बस याच्यापेक्षा मोठा वाद नाहीये त्यांचा. सासूला वाटतं हिनं माझ्या आज्ञेत राहिलं पाहिजे. बरोबर आहे, यू आर अंडर अरेस्ट. बरोबर आहे, तू माझ्या ताब्यात राहिली पाहिजे. आणि सुनेला वाटतं हिनं मला मोकळं जगू दिलं पाहिजे. याच्यापेक्षा काय वाद आहे दोघींचा सांगावर? काहीच वाद नाही ना महाराज. बायांचा छोटा प्रॉब्लेम आहे मिलिंद महाराज, एकदम छोटा. त्या सून झाल्या तर त्यांना सासू चांगली भेटत नाही, त्या सासू झाल्या तर त्यांना सून चांगली भेटत नाही. किती छोटा प्रॉब्लेम आहे बघा. त्या भाऊजई झाल्या तर त्याला नणंद चांगली भेटत नाही, त्या नणंद झाल्या तर त्यांना भाऊजई चांगली भेटत नाही. ऐका बरं का, हा त्या सगळं चांगलं असलं तर घरातली कामवाली चांगली भेटत नाही. आणि राहिला प्रश्न नवऱ्याचा, तो तर कुणालाच चांगला भेटत नाही. एवढा छोटासा प्रॉब्लेम आहे बिचाऱ्यांचा. याच्यापेक्षा काय मोठा प्रॉब्लेम आहे मला सांगा बरं. काय नाही मला, किती छोटा प्रॉब्लेम आहे सांगा. बंधना नकोय आज मुलगी सुद्धा लग्नाच्या अगोदर त्या नवरदेवाला बोलून घेते. हॅलो, आज मुलगी पहिले नवरदेवाला फोन करते, हे नानकर सर, शास्त्री महाराज, तुम्ही एवढे भाग्यवान नाही, आम्ही भाग्यवान माणसं आहोत, ते आम्हाला चार्जिंग संपेपर्यंत बोलायला मिळतं. लक्षात ठेवा, तुम्हाला बघायचे सुद्धा प्रॉब्लेम होते. हा ऐका, म्हणजे पोरीचा पहिला फोन नवरदेवाला असतो, ॲग्रीमेंटच तयार केलेला असतं. हॅलो, मी तुझ्या बरोबर लग्न करते, पण माझी पहिली अट, मी खेड्यात राहणार नाही. माझी दुसरी अट, मी शेतात जाणार नाही. गांजरं खाणार का मग? बरं असं आहे ना, नवरदेवाकडे शेती पाहिजे पण पोरगी शेतात नाही गेली पाहिजे. पुन्हा एकदा ऐका, नवरदेवाकडे शेती पाहिजे पण पोरगी शेतात गेली नाही पाहिजे. मग शेती कशाला पाहिजे? आज पोरींच्या अपेक्षा आहे, शाळा सरकारी नको, गाडी सरकारी नको, दवाखाना सरकारी नको, नवरा तेवढा सरकारी नोकरीवाला पाहिजे. वाघ शेंबडी असं कसं मिळेल मला सांगा बरं. बरोबर आहे का नाही? मग तिची दुसरी अट असते, मी शेतात जाणार नाही. तिसरी अट, तुझ्या आई वडिलाला आपल्यात राहता येणार नाही. का नाही? ते बंधनं टाकतात आणि मला बंधनात राहायचं नाही. ऐका, तुझ्या आई वडिलाला आपल्यात राहता येणार नाही. चौथी अट, अंडरलाईन दिस सेंटेन्स, माझ्या मोबाईलला हात लावाय जमणार नाही. माझा पासवर्ड मी तुला सांगणार नाही, तुझा नाही सांगितला नो ऑब्जेक्शन, मुझे कोई एतराज नाही. आमचे एक मित्र आहे जे आमच्या तालुक्याचे, त्यांनी सांगितलं 60% डिवोर्सच्या केसेस मोबाईलमुळे आहेत. 60%, हा जोक नाही, हे हे सर्च आहे, रिपोर्ट आहेत हे. 60% डिवोर्सच्या केसेस आज मोबाईल, व्हॉट्सअप, फेसबुक, इंस्टाग्राम, टेलिग्राम या एका मेसेजनं संसार तुटलेले आहेत. पोरगी म्हणते माझ्या मोबाईलला हात लावायला जमणार नाही. काय 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 कायच्या मोबाईलला पासवर्ड असतो महाराज. असं वाटतं भारताची सगळी ईडीची माहिती याच्याच मोबाईलमध्ये आहे. एक टिंब रिकामं नसतो, एक टिंब. एकाच्या पोटात दुखत होतं आणि ते बायकोला म्हणे पोटात दुखायला लागलं का? बायको म्हणे मग ते टेबलवर मोबाईल आहे म्हणे, डॉक्टरला फोन लावर. तिने मोबाईल घेतला म्हणे, याचं लॉक सांगा. बरं वाटायलंय म्हणे, आता राहू दे. जायला कळलं द्यायला धन्यवाद. खाली दर्जाचे विनोद मला जमत नाही बा. विठाला विठाला नाही महाराज सांगा. आज कुणालाच नकोय, आज बंधन नकोय ना. बरोबर आहे का नाही सांगा? बंधन आज कुणालाच आवडत नाही. अहो कंपनीचे जास्त फोन यायला लागले तर लोक त्यांना मेसेज करतात, डू नॉट डिस्टर्ब. तुमच्या कंपनीचा फोन मेसेज मला आला नाही पाहिजे. मला शहरात राहणं पसंत का करतात लोक? शहरात एकमेकाच्या लाईफमध्ये कोणी इंटरफेअर करत नाही म्हणून लोक शहरात राहणं पसंत करतात. बाकी काय, शहरापेक्षा खेड्यात सगळं चांगलं आहे महाराज. फक्त एवढं आहे, प्रायव्हसी नाही. आपलं असून आपल्याला खाऊ देत नाही, हे दुःख आहे. विठाला विठाला. आज कुणालाच बंधनं नको आहेत, लक्षात ठेवा. हे दुसरं कारण. आणि तिसरं कारण, मन देवाकडे गेलं की देवाचं होतं. देव पावया गेलो, येताने दुसऱ्याची चप्पल घेऊन आलो. बरोबर आहे ना? बरोबर. काही माणसं कीर्तन ऐकतात पण चपला चोरायच्या सवय जात नाही. आपण एखाद्याच्या कपाळाला गंध बघावा, आपल्याला वाटतं सज्जन माणूस, आपण त्याच्या बायकोला म्हणावं, बाई तुम्ही भाग्यवान आहात का बाबा, तुमचे मालक बघा ना किती सुंदर गंध लावतात. ती बाई म्हणते, महाराज तुम्ही त्यांच्या गंधावर जाऊच नका. ते रोज कीर्तनाला गेले की नवीन चप्पलचा जोड घरी घेऊन येतात. तुम्ही त्यांच्या गंधाकडे काय बघता? त्यांनी शेजाऱ्याच्या संडासमध्ये उभं राहून फोटो काढा, सरकारचे 12,000 रुपये उचलून घरी आणले. तुम्ही त्याच्या गंधाकडे काय पाहता?
एकटा सरपंच गाव बदलू शकत नाही आणि एकटा पंतप्रधान देश बदलू शकत नाही. आज लोकांच्या इमानदारीचा जर विचार केला ना, लोक एवढी इमानदार आहे, इथं पानपोईवरचा ग्लास सुद्धा साखळीने बांधून ठेवावा लागतो, एवढी इमानदार माणसं आहे. मंदिराच्या बाहेर सूचना असतात, पादत्राणे बाहेर काढा. बसमध्ये सूचना असतात, थुंकू नका. या सूचना म्हणजे आपण सुज्ञ असल्याची पावती आहे. माणसाचा स्वभाव कसा आहे माहिती आहे? पैसा नाही म्हणून शाळा सोडणारी मिळतील, पैसा नाही म्हणून दारू सोडणारी नाही भेटणार. माझं बोलणं लक्षात घ्या, मी काय बोलतोय. आज 10 लाखाला घेतलेला प्लॉट 4 महिन्यांनी 20 लाखाला विकावा ही अपेक्षा आहे, पण 800चा गॅस 1200ला नाही व्हावा. मी रियालिटी बोलतोय. ही परिस्थिती आहे आज. मानसिकतेचा दुष्काळ आहे महाराज, बाकी कशाचा दुष्काळ आहे सांगा. 1 रुपयाचे शॅम्पूची पुडी जर माणूस आंघोळीला गेला ना, गरीब असू द्या श्रीमंत असू द्या, वन टाइम नाही लावत. अर्धी आज लावतो आणि अर्धी उद्याच्याला काटकसर करतो आहे की. अर्धी उद्याच्याला ठेवतो ती भिंतीला उभी करून, बरोबर आहे. बरं, जी हातावर जास्त पडली तर परत पुडीत घालतो तो. हा पराक्रम त्याला बाथरूम मधला एकट्यालाच माहीत. हा बरं, ते चिकट असल्यामुळे जात नाही, तोंडान फुकतो. काय आट्टा असेल महाराज 1 रुपयाच्या शॅम्पूच्या पुडीचा बघा. अर्धी आज आणि अर्धी उद्या, पण 300चा खंबा एका दमात. अजिबात उद्याचा विचार करत नाही माणूस. स्वभाव आहे माणसाचा. थोडा भाजीपाल्याचा भाव वाढला की लोक ओरडायला सुरुवात करतात. भाजीपाल्याचे भाव गगनाला भिडले, सामान्य माणसाला जगणं मुश्किल करून ठेवलं या सरकारनं. यांना पाय उतार करणं आज काळाची गरज आहे. भाषण असे असतात, बरोबर आहे ना. असे बोलतात बघा, काय भाजीपाला महाग घेऊ असून अजून 50, 60, 70, 80 कांदे झाले तर झाले 100 होतात, नाही तर टमाटे यंदा झाले कितीतरी दिवसांनी, बरोबर आहे ना. 100 रुपये भाजीपाला झाला की ओरडा ओरडीला सुरुवात होते. एक भाजी 600 रुपये किलो आहे. काल्याच्या दिवशी कळेल संध्याकाळी, बरोबर आहे. या भाजीचा भाव वाढला म्हणून कधी आंदोलन झालं का हो? या भाजीचा भाव वाढला म्हणून मोर्चे निघाले का हो? या भाजीचा भाव वाढला म्हणून कधी मीडियाला बातम्या आल्या का हो? काय शोकांती काय महाराज. ते 700 परवडतं नको असलेलं शेतकऱ्याचं 100 का रोग झाला का घ्यायला? बोला. मानसिकतेचा दुष्काळ आहे, मानसिकतेचा दुष्काळ आहे, बाकी कायचा दुष्काळ आहे महाराज. शहरातली बाई आणि शहरातल्या बाया बाईट द्यायला पुढे असतात. बरं, ते कांद्याचे भाव वाढले तर एका बाईला बाईटवाल्या त्या मीडियावाल्याने विचारलं, कसं काय वाटतं आज कांद्याचे भाव गगनाला भिडले? ती म्हणते, नको नको केलंय हो या महागाईनं. तर ती स्टँडर्ड नसते ना, नको नको केलंय ह्या महागाईनं, कसं जगायचं आम्ही, बरोबर आहे का नाही. अरे तिला कांदा खालून येतो का वरून येतो हे बी माहित नसतं, आणि ती बाईट देते कांद्याबद्दल. भाव महागाई वाढली असं अवघड झालं नाही. अहो माय थोबाडाला 2000चा मेकअप करून आली, तो कुठं नेऊन घालती? 100 रुपयाचे कांदे परवडत नाही. ज्याला परवडत नाही त्यानं बोंबलायचं नाही, खायचे नाही. विठाला शोकांती काय मान लक्षात ठेवा. दुष्काळ आहे महाराज, मला विषयांतर करायचं नाही. देव पाहावया गेलो, ते देवची होणे. महाराज म्हणले तिथं गेलं, लालचावले मन लागली से गोडी, ते जीवे न सोडी आयशे झाले परत माघारी येत नाही किंवा घेत नाही. या 3 कारणामुळे मन देवाकडे येत नाही. मग महाराज म्हणले, माझे चित्त तुझे पायी, राहू आयसे करी काही, धरुनिया बाई भवा तारे दातारा. देवा, माझ्या प्रयत्नानं माझं मन तुझ्याकडे यायला तयार नाही, म्हणून देवा तुझं भजन करताना, कथा करताना, गाताना, ऐकताना माझं मन तुझ्या स्वरूपाच्या ठिकाणी कसं राहिलं पाहिजे. या अभंगाच्या